तर वेलकमच्या भरघोस अपयशानंतर आता आलाय बॉलिवूडचा अजून एक मूवी, जो आहे आपल्या नॉस्टॅल्जिया मूवीचा, कल्ट क्लासिक मूवीचा सिक्वल म्हणजेच धमाल फ्रँचायझी करून आलेला आहे आता त्यांचा 4था पार्ट. तर मित्रांनो, कसा आहे मूवी हे तुम्हाला सांगतो या रिव्ह्यू मध्ये. नमस्कार, माझं नाव प्रभुराज आणि स्वागत करतो तुमचं मूवीज कट्टा या युट्यूब चॅनल मध्ये. तर मित्रांनो, नुकताच मी आत्ता बघितलेला आहे धमाल 4. आणि तर कसा आहे मूवी, काय आहे हे तुम्हाला मी आता सांगतो. तर मित्रांनो, आता तुम्हाला माहिती आहे जबरदस्तीची कॉमेडी हा एक ट्रेंडच बनलेला आहे. तर हा ट्रेंड या मूवीने सुद्धा फॉलो केलेला आहे. आणि जो आपला म्हणजे कल्ट क्लासिक होता, ज्या ज्या मूवीला बघून आपण लहानाचं मोठं झालो होतो, त्यामध्ये एक जबरदस्त कॉमेडी होती आणि तीच कॉमेडी या पिक्चर मध्ये प्रत्येक सिक्वल मध्ये रिपीट करायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे दुसऱ्या पार्ट मध्ये दाखवलं होतं की 10 करोड भेटणार, तिसऱ्या पार्ट मध्ये असंच या पार्टमध्ये सोन्याच्या शोधात सर्व काही लोक गेलेले आहेत. आणि कल्ट क्लासिक मध्ये आपली जी स्टारकास्ट होती ती सेम स्टारकास्ट आहे, फक्त एक बदल आहे आणि तोच बदल या मूवीला पूर्णपणे पाण्यात बुडवतोय आणि ते म्हणजे अजय देवगण. हो मित्रांनो, अजय देवगण हे फक्त धमाल धमाल 4 ला बुडवत नाही, तर पूर्णपणे त्याची नैया डुबवून टाकत आहे. अजय देवगण हे फक्त गोलमाल या फ्रँचायझी पुरतेच मर्यादित ठेवा असं माझं म्हणणं आहे. कारण याच कल्ट क्लासिक मध्ये जशा प्रकारे संजय दत्त होते, तसेच या मूवी मध्ये सुद्धा ते असते, तर ही मूवी थोडी धमाल वाटली असती. पण भावांनो, म्हणलं पाहिजे वेलकमने याच्या कंपॅरिझन मध्ये चांगली बाजी मारली आहे. वेलकम मी फार बेटर म्हणेन या मूवीपेक्षा, कारण वेलकमच्या ट्रेलर मध्ये आपल्याला खूप काही गोष्टी बघायला मिळाल्या होत्या आणि वेलकमच्या या ट्रेलर मध्ये आपल्याला असं वाटलं होतं की मूवी कुठं ना कुठं तर फ्लॉप लागेल, कारण ट्रेलर त्या बेताचा नव्हता. पण धमाल 4च्या बाबतीत मात्र उलट झालंय. धमाल 4चा ट्रेलर जो होता तो एकदम जबरदस्त आणि क्लासिक वाटत होता, ज्यावरून आपल्याला वाटत होतं की धमाल 4 कुठं ना कुठं तर ब्लॉकबस्टर कमाई करेल. पण त्याच्या उलट झाले भावांनो. ट्रेलर जसा मस्तपैकी होता तसा पिक्चर नाहीये, कारण पिक्चर मध्ये रितेश देशमुखची सुद्धा ऍक्टिंग खूपच ओव्हर हिटेड दाखवलेली आहे. म्हणजे त्यांच्या बेसवर त्यांनी परफॉर्मन्स केला असता तर चांगलं वाटलं असतं. तर धमाल मूवीच्या निगेटिव्ह गोष्टींबद्दल बोलायचं म्हणलं तर पहिली गोष्ट आहे याची जबरदस्तीची कॉमेडी. म्हणजे आता कॉमेडीचा जबरदस्तीचा ट्रेंड तुम्हाला माहितीच आहे की कसा खेचला गेलाय. म्हणजे जिथं नको पाहिजे तिथं पण ओव्हर ऍक्टिंगची कॉमेडी दाखवली गेली आहे. दुसरी निगेटिव्ह गोष्ट आहे ती म्हणजे या मूवीचं व्हीएफएक्स. म्हणजे सरळ सरळ आपल्याला वाटतं की सगळी मूवी ही क्रोमा की वरती शूट केलेली असावी. आणि पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल बोलायचं म्हणलं तर जावेद जाफरी आणि आपले अरशद वारसी या दोघांची कॉमेडी एकदम कडक लेवलची आहे. त्यांची कॉमिक टायमिंग एकदम परफेक्ट आहे. तर मित्रांनो, वन टाइम तुम्हाला ही मूवी वॉच करायची असेल तर तुमच्या फॅमिली सोबत तुम्ही जरूर ही मूवी एन्जॉय करू शकताय. पण सारखी सारखी बघायची असेल तर तुम्हाला माहिती आहे की कल्ट क्लासिक आपली धमालच चांगली आहे. तर मित्रांनो, हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा मूवी तुम्ही बघणार आहे का नाही ते सुद्धा सांगा. आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.